नमस्कार. अध्यात्म, श्रद्धा हे शब्द ऐकले की आपल्या मनात एक आदराची भावना येते, नाही का? पण विचार करा, काय होतं जेव्हा याच पवित्र गोष्टींचा बाजार मांडला जातो, जेव्हा श्रद्धेचा वापर भीती दाखवून पैसे कमावण्यासाठी केला जातो? आजच्या या विश्लेषणात आपण याच गंभीर विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. बघा ना, कित्येक शतकांपासून अध्यात्म हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. ते आपल्याला केवळ शहाणपण आणि मनःशांतीच देत नाही, तर जगण्याचा एक योग्य मार्ग दाखवतं. पिढ्यानपिढ्या आपल्यासाठी ते एक मोठा आधारस्तंभ ठरला आहे. पण काय होतं जेव्हा याच शांततेच्या मार्गावर भीतीचा व्यवसाय सुरू होतो, जेव्हा लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून त्यांना घाबरवलं जातं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, तेव्हा त्याचा मूळ उद्देशच कुठेतरी हरवून जातो. आणि हीच एक मोठी समस्या आहे जिच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींमधला फरक स्पष्टपणे ओळखता आला पाहिजे. एका बाजूला आहे खरी आध्यात्मिकता, जी ज्ञान, आत्मसाक्षात्कार आणि सत्याच्या शोधावर भर देते. आणि दुसऱ्या बाजूला आहे शोषण, जिथे ध्येय फक्त पैसा, सत्ता आणि लोकांवर नियंत्रण मिळवणं हेच असतं. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, श्रद्धेचं संकट. बघूया तरी हे भोंदू आध्यात्मिक गुरु लोकांच्या मनात नेमकी कशी जागा निर्माण करतात. आता बघा, हे लोक काय काय दावे करतात. कोणी स्वतःला ज्योतिषी म्हणवतं आणि नशीब बदलण्याची हमी देतं. कोणी म्हणतं की तुमच्या सगळ्या वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांवर आमच्याकडे उपाय आहे. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे आमच्याकडे दैवी शक्ती आहे असा दावा करणारे. संकटात सापडलेल्या माणसाला हे दावे एखाद्या आशेच्या किरणासारखे वाटतात. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, गुरुची खेडी. हे लोक नेमकं कोणतं प्लेबुक वापरतात, त्यांची कार्यपद्धती काय आहे, हेच आपण आता उलगडणार आहोत. म्हणजे आपणही सावध राहू शकतो. त्यांच्या खेळीचं हे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, भावनिक लक्षीकरण. दुसरा, प्रभाव निर्माण करणे. तिसरा, सामाजिक नेटवर्किंग. आणि चौथा, अर्थातच, पैशाची यंत्रणा. सगळं कसं ठरवून केल्यासारखं. लोक नकळतपणे त्यांच्या जाळ्यात ओढले जातात. या खेळाची सुरुवातच होते लोकांच्या सगळ्यात नाजूक क्षणांना हेरून. जेव्हा एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली असते, तेव्हाच अचूक डाव साधला जातो. मग लक्ष्य कोण असतं? तर जे आर्थिक संकटात आहेत, ज्यांना आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलंय किंवा ज्यांची नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत, अशा लोकांना झटपट उपाय दाखवून आपल्या जाळ्यात ओढणं खूप सोपं होऊन जातं. आणि हा प्रभाव काही एका रात्रीत तयार होत नाही बरं का. याची सुरुवात अगदी हळू स्थानिक पातळीवर होते. एक एक वीट रचून जशी इमारत उभी राहते, अगदी तसंच काहीसं. त्यांची पद्धत तर अगदी ठरलेली असते. आधी काय करणार, तर स्थानिक पातळीवर पूजा किंवा विधी आयोजित करणार. सुरुवातीला कदाचित फुकट सल्ला देतील. एकदा का एका लहान गटाचा विश्वास बसला की मग बाकीचं काम तोंडी प्रसिद्धीच करते. आता पुढची पायरी, समाजात ओळख मिळवण्यासाठी हे प्रतिष्ठित लोकांशी संबंध जोडतात, ज्यामुळे त्यांना एक प्रकारची सामाजिक मान्यता मिळते. आणि एकदा का हे झालं की मग सुरू होतो खरा खेळ, लोकांना त्यांच्यावर अवलंबून ठेवून पैसे उकळण्याचा. आणि मग येतं त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र, भीती. जर तुम्ही हा विधी केला नाहीत तर तुमच्यासोबत खूप वाईट होईल, असं काहीतरी सांगितलं जातं. ह्या भीतीमुळे लोकांची तर्कशुद्ध विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. बरं, या सगळ्याचा परिणाम काय होतो? फक्त आर्थिक नुकसान नाही, याचे परिणाम खूप खोलवर आणि गंभीर असतात. लोकांच्या आयुष्यावर आणि संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होतो. चला तेच पाहूया. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की लोक, अगदी शिकलेले हुशार लोकसुद्धा या सगळ्याला बळी का पडतात? यामागे काही खोलवरची मानसिक आणि सामाजिक कारणं आहेत. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड भावनिक तणावात असते किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो, तेव्हा असं होऊ शकतं. आपली सांस्कृतिक जडणघडणही अशी असते की आपण श्रद्धेला जास्त महत्त्व देतो. आणि अर्थातच झटपट उपाय मिळवण्याची आशा तर असतेच. म्हणजे इथे त्या व्यक्तीचा दोष नाहीये, तर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातोय. आणि याचे परिणाम किती गंभीर आहेत हे या आकडेवारीवरून लक्षात येईल. जवळजवळ 40% नुकसान हे थेट आर्थिक असतं, 30% मानसिक ताण, आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे लोकांना खऱ्या उपायांपासून, जसं की वैद्यकीय मदत घेणं किंवा समुपदेशनाकडे जाणं, यापासून दूर ठेवलं जातं. ठीक आहे, समस्या तर आपण समजून घेतली. पण आता प्रश्न हा आहे की यावर उपाय काय? एक समाज म्हणून आपण या विरोधात एक मजबूत ढाल कशी तयार करू शकतो?
चला काही धोक्याची चिन्ह किंवा रेड फ्लॅग्स बघूया. जर कोणी 100% उपायांची हमी देत असेल किंवा अचानक मोठ्या रकमेची मागणी करत असेल, भीती दाखवून निर्णय घ्यायला लावत असेल किंवा फक्त माझ्यातच दैवी शक्ती आहे असं म्हणत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ते तुम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखत असतील तर समजून जा इथे काहीतरी गडबड आहे. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे एक जागरूक समाज. आपण नेहमी अशा अद्भुत दाव्यांवर प्रश्न विचारले पाहिजेत, आधी व्यावहारिक उपाय शोधले पाहिजेत. भीतीपोटी कोणताही निर्णय घेता कामा नये. आणि हो, विश्वास ठेवण्याआधी समोरच्याची विश्वासार्हता नक्की तपासा. चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, श्रद्धेवर विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण त्याचवेळी तर्कावरही विश्वास ठेवायला हवा. अध्यात्माचा आदर नक्की करा, पण चिकित्सक विचारांची साथ सोडू नका. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं केवळ शक्यच नाही, तर अत्यंत आवश्यक आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. एक समाज म्हणून आपण श्रद्धेचा आदर तर नक्कीच केला पाहिजे, पण त्याचवेळी अंधानुकरणाला ठामपणे नकार कसा देऊ शकतो यावर विचार करायला हवा.